नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी सिंचनासाठी धरणातून पाणी उपलब्ध व्हावे अशी मागणी केली होती. परंतु दीर्घ प्रतीक्षेनंतरही सरकारकडून कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले न गेल्याने अखेर हताश होत त्यांनी आत्महत्या केली. किमान आपल्या बलिदानाने तरी इतर शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील असं त्यांना वाटले असावे, परंतु ती आशाही फोल ठरली. सरकारने विधिमंडळात स्पष्ट केले की ज्या कारणासाठी अर्जुन नागरे यांनी आत्महत्या केली त्याची पूर्तता करणे शक्य नाही. हे शक्य नव्हते तर जेव्हा नागरेंचे आंदोलन सुरू होते तेव्हाच सरकारने त्यांना विश्वासात घेऊन त्यांची मागणी मान्य होणे शक्य नाही, परंतु इतर पर्यायांचा विचार अवश्य करू असा धीर द्यायला हवा होता. परंतु सरकारला त्याची गरज वाटली नाही, कारण सरकारच्या लेखी शेतकरी हा घटकच दखलपात्र ठरत नाही. आतापर्यंत शेकड्यांनी नव्हे तर हजारोंनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांचा कोणत्याच सरकारने सहानुभूतीपूर्वक आणि प्राधान्याने विचार केलेलाच नाही. बांधावर किंवा बाजार समितीत आपला शेतमाल नगदी विकला जाईल, शेतीमालाला रास्त भाव मिळेल, आर्थिक स्थिती सुधारेल, हे शेतकऱ्यांचे साधे स्वप्न आहे. परंतु या साध्या स्वप्नांच्या पूर्ततेलाही शेतकरी पारखे झाले आहेत. निवडणुका आल्या की सगळ्यांना शेतकऱ्यांची आठवण येते. मोठमोठी आश्वासने दिली जातात. नेहमीप्रमाणे प्रत्येक वेळी शेतकरी या आश्वासनांना बळी पडतो आणि नेहमीप्रमाणेच त्याचा पुढे भ्रमनिरास होतो. हे दुष्ट चक्र गेली 7 दशके तसेच सुरू आहे. 39 वर्षांपूर्वी विदर्भातील साहेबराव करपे यांनी त्यांच्या पत्नी आणि 3 मुलांसह आत्महत्या केली. नापिकी, सावकारी कर्ज आणि शेतमालाला नसलेला भाव याच कारणांमुळे साहेबराव करपेंनी ते दुर्दैवी पाऊल उचलले होते. त्यानंतरच्या 40 वर्षांचा प्रवास येऊन थांबतो तो राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास नागरेच्या आत्महत्येपाशी. आत्महत्येकडून आत्महत्येकडे असाच हा दुर्दैवी प्रवास आहे. शेतकऱ्यांचे अश्रू 40 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलने केली नाहीत असे मुळीच नाही. गेल्या 65 वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनेक आंदोलने झाली. शेतकरी कामगार पक्षाचा जन्मच अशा एका आंदोलनातून झाला. 80च्या दशकात शरद जोशींनी महाराष्ट्रात मोठी आंदोलने केली. शिवाय लहान मोठ्या संघटनांनी कधी प्रादेशिक स्वरूपाचे तर कधी राज्य पातळीवरील आंदोलने उभारली. दरम्यानच्या काळात अनेक सरकारे आली आणि गेली. वेगवेगळ्या पक्षांच्या हाती सत्ता येत गेली, परंतु कुणीही शेतकऱ्यांच्या समस्या कायमस्वरूपी सोडवू शकले नाही. तशी इच्छाशक्तीच कुणी दाखवली नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनातून मोठे झालेले नेते देखील पुढे सत्तेला शरण जात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून आपलेच उखळ पांढरे करून गेले. कधी काळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जागरूक असणारे पक्ष सत्तेच्या चारीपाटात मशगूल झाले. शेतकऱ्यांच्या संघटना, चळवळी यांना फुटीचे ग्रहण लागले. शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या बिगर राजकीय संघटना राजकीय पक्षांच्या गळाला लागल्या आणि आज घडीला एखाद दुसरा अपवाद सोडला तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे, गावकऱ्यांचे संघटन अभावानेच आढळते. राजकीय पक्ष शेतकऱ्यांचा तात्पुरता वापर करतात. सामाजिक स्तरावरही शेतकऱ्यांना इतर घटकांकडून पाठिंबा मिळत नाही. एकट्याच्या जीवावर लढण्याची उमेद आता शेतकऱ्यांमध्ये राहिली नाही आणि शेतकऱ्यांच्या बाजूने लढण्याची इतरांची इच्छा नाही. नाहक मरणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश कधीच कुणाच्या कानापर्यंत पोहोचत नाही. त्याचे मरणे, त्याचे रडणे केवळ अरण्य रुदनच ठरते आणि हेच त्याचे खूप मोठे दुर्दैव आहे. खरे तर त्याच्या सुखाची किंमत तशी फार मोठी नाही. शेती, गावगाडा आणि शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून शेती संबंधी सगळे निर्णय घेतले जावे हीच त्याची अपेक्षा आहे. शेतीची अवजारे, बी बियाणे, खत, कीडनाशके यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवणे अशा काही साध्या उपायांनीही शेतकऱ्यांच्या बऱ्याच समस्या दूर होतील, परंतु हे करणार कोण? अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार.